हॅलो एव्हरीवन, MPSC माइंड मॅप्समध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आज आपण एका छोट्या गोष्टीची माहिती घेणार आहोत आणि ते म्हणजे 22वा विधी आयोग. आता विधी आयोग हे साधारण 2 ते अडीच वर्षापासून बऱ्यापैकी चर्चेत आहे आणि चर्चा होण्याचं कारण एवढंच आहे, न्यूजमध्ये असण्याचं कारण हेच आहे की 22वा विधी आयोग हा बसवला जात आहे. मग त्याचे अध्यक्ष कोण असणार आहे, त्याचे मेंबर्स कोण असणार आहेत, सदस्य किती असणार आहेत, या सगळ्या गोष्टी हळूहळू करंट्सनुसार आपल्याला कळत जाणार आहेत. पण मग जर विधी आयोग आहे तर मग हा विधी आयोग नक्की कसा आहे, त्याचं कंपोजिशन काय आहे, तो एक संविधानिक संस्था आहे की वैधानिक संस्था आहे, नक्की किती वर्षांसाठी बसवला जातो, या सगळ्या डेटाची माहिती, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आज घेणार आहोत. सो फर्स्ट, आता जो 2020पासून जो काही विधी आयोग बसवला जाणार आहे तो कितवा असणार आहे, तर तो असणार आहे 22वा विधी आयोग. आणि सर्वात प्रथम गोष्ट की नक्की हा आयोग कशानुसार बसवला जातो, तर यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. म्हणजेच काय, तर हा संविधानिक संस्था नाही. ही संविधानिक संस्था नाही आहे किंवा याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा कायदा देखील पास केलेला नाही आहे. आता कायदा पण पास केलेला नाही म्हणजे काय, ही वैधानिक पण नाही आहे आणि संविधानिक पण नाही आहे. मग कशी बसवली आहे, मग कशी काय ही संस्था एस्टॅब्लिश झाली, तर हे झालं संसदेच्या ठरावाने. जसं प्लॅनिंग कमिशन होतं, प्लॅनिंग कमिशन देखील कसं केलेलं होतं, तर केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ठराव पास केला आणि त्यानुसार मग प्लॅनिंग कमिशन बसवलं गेलं, सेटअप केलं गेलं. सो त्याच प्रकारे 22वा विधी आयोग जो आहे तो देखील बसवला गेला. आणि 22वाच नाही, सॉरी, पहिल्यापासून जे काही विधी आयोग आत्तापर्यंत बसवलेले आहेत हे सगळे विधी आयोग अशाच प्रकारे बसवलेले आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कायदा पास केलेला नाही आहे किंवा त्या प्रकारची कुठलीही तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये देखील नाही आहे. मग आता याची सुरुवात कधी झाली, त्याची सुरुवात झाली आहे स्वातंत्र्याच्या अगोदर. आता आपण बघितलं असेल आणि आपण जर अभ्यास करत असाल तर आपल्याला ही गोष्ट बऱ्यापैकी कळू शकते की जे काही कायदे रिलेटेड गोष्टींचं मूळ आहे ते बऱ्यापैकी आपल्याला जी ब्रिटिशांची कायदे पद्धती होती त्याच्यामध्ये मिळतं. कारण 150 वर्ष त्या लोकांनी राज्य केलेलं होतं. त्यांनी जे काही कमिशन असू दे किंवा संस्था असू दे, जे काही सेटअप केलेले होते ते आपण अगदीच स्क्रॅप करून टाकले असं नाही केलेलं. त्याच्यातलं जे काही बेनिफिशियल आहे, जे काही आपल्याला त्यांची कामं योग्य वाटली किंवा ते गरजेचे वाटले, ते आपण ॲज इट इज कॉपी केलेले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. किंवा काही गोष्टी वैधानिक दर्जा देऊन कॉपी केलेल्या आहेत. आणि तशीच ही एक गोष्ट आहे की याला वैधानिक दर्जा तर नाही आहे, पण हो, आपण एक संसदेमध्ये ठराव पास केला आणि त्यानुसार मग विधी आयोग बसवायला सुरुवात झाली. सो सर्वात पहिला जो विधी आयोग होता तो होता 1833च्या कायद्यानुसार. 1833च्या कायद्यानुसार 1834मध्ये पहिल्यांदा विधी आयोग बसवला गेला होता. पण नंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तो विधी आयोग स्क्रॅप केला गेला आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1955 साली परत एकदा आपण विधी आयोग स्थापन केला. कसा केला, तर केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ठराव पास केला आणि त्यानुसार विधी आयोग स्थापन केला. म्हणजे ही बॉडी कशी आहे, नॉन स्टॅच्युटरी आहे, संविधानिक पण नाही, वैधानिक पण आहे नाही, ही आहे नॉन स्टॅच्युटरी बॉडी. आता ही बॉडी एकदा सेटअप केली तर किती वर्षांसाठी काम करते, तर लॉ कमिशन एकदा सेटअप केलं की ते काम करतं 3 वर्षांसाठी. पण असा कुठलाच हार्ड अँड फास्ट रूल नाही की एव्हरी 3 इयर्सला आपण ते सेटअप करणार का, तर नाही. विधी आयोग किंवा लॉ कमिशन तेव्हा सेटअप केलं जातं जेव्हा जेव्हा आपल्याला गरज वाटते. आता विधी आयोग स्थापन करण्याची गरज का असेल, तर आपण वर्षानुवर्ष जशा जशा गोष्टी चेंज होतात, गरज असते, काळाच्या गरजेनुसार वेगवेगळे कायदे पास होतात. आता प्रत्येक वेळी पूर्ण जो कायदा पास झालेला आहे तो पूर्ण न्यूज असतो असं नाही. काही वेळा काही जुन्या कायद्यांचे काही जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला नवीन कायद्यामध्ये देखील मिळतात. मग अशा वेळी जे काही जुनं आहे ते एकदा चेक करून त्याच्यातल्या ज्या गोष्टी गरजेच्या नाही त्या साईडला काढणं पण गरजेचं आहे, हो की नाही. आणि मग हे जे सगळं आहे, म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण PC मध्ये जर काही गोष्टी आपल्याला वाटलं की नाही आता या गरजेच्या नाही आहे, सो आपण त्या डिलीट मारतो आणि मग त्या डिलीट मारून जातात रिसायकल बिनमध्ये. ठीक आहे. आता रिसायकल बिन पण कधीतरी आपल्याला क्लीन करावं लागतं, हो की नाही. रिसायकल बिन क्लीन केल्याशिवाय तर
तो डेटा सगळा क्लीन होऊ शकत नाही. सो असंच काहीतरी काम हे लॉ कमिशन करतं. लॉ कमिशन काय करतं की सगळे कायदे चेक करणार, जे काही गव्हर्नमेंट ऑर्डर्स आहेत, जे काही वेगवेगळ्या बॉडीज आहेत, सगळं काही चेक करतं आणि मग ते ठरवतात की बाबा या गोष्टींची गरज आहे का? बरं, या गोष्टींची गरज असेल तर मग हा कायदा आपल्याला ठेवायला लागेल. पण आता काही सेम कन्व्हेन्शन्स असलेला किंवा सेम काही पॉईंट्स असलेला नवीन कायदा पास झालेला आहे आणि आपल्याला जर असं वाटतं आहे की जुन्या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत गरजेच्या, त्या नवीन कायद्यामध्ये पण आहेत. मग जुना कायदा आता आपल्याला गरज नाही आहे, सो तो आपण काढून टाकायला पाहिजे. सो हा जे काही अ, आपण म्हणतो ना की गरज नसलेल्या ज्या गोष्टी आहेत कायद्या रिलेटेड, त्या सगळ्या काढून टाकण्यासाठी आणि जिथे गरज आहे तिथे काही नवीन सेटअप करण्यासाठी विधी आयोग काम करतं. ठीक आहे. आता हे विधी आयोगाचे जे चेअरपर्सन असतात ते कोण असतात? बाय डिफॉल्ट जर एवढं महत्त्वाचं काम करते, जे काही जुने काही कायदे आहेत, काही लॉज आहेत, ते जर काढून टाकण्याचं काम करते, तर डेफिनेटली अशा बॉडीवर चेअरपर्सन कोण असू शकतं? रिटायर्ड सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचे जज. ठीक आहे. आणि याचे मेंबर्स किती असतात? तर या कमिशनचे मेंबर्स असतात 10. 10 मेंबर्सपैकी 5 मेंबर्स हे फुल टाईम असतात आणि 5 मेंबर्स हे पार्ट टाईम असतात. आता चेअरमॅन जे असतात ते फुल टाईम असतात. परत सेक्रेटरी इन्क्लूड करून अजून जे मेंबर्स असतात 4 ते फुल टाईम असतात. ठीक आहे. सो फर्स्ट एक चेअरमॅन आणि 4 अजून सेक्रेटरी इन्क्लूड करून मेंबर. हे 5 मेंबर्स जे असतात ते फुल टाईम असतात आणि बाकीचे जे 5 आहेत ते पार्ट टाईम मेंबर्स असतात. आणि याच्यामध्ये 2 पदसिद्ध अधिकारी देखील असतात. ते कुठले असतात? तर एक असतात सेक्रेटरी ऑफ लीगल अफेअर्स आणि सेकंड असतात लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट सेक्रेटरी. आता हे जे लॉ कमिशन आहे ना, हे कोणाच्या हाताखाली काम करतं किंवा कोणाला मदत करतं? तर हे जे लॉ कमिशन आहे ते मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस या मिनिस्ट्रीसाठी काम करतं. मिनिस्ट्रीला एक सल्लादायी संस्था, सल्ला देणारी संस्था म्हणून हे कमिशन काम करतं. ठीक आहे. मग आता या कमिशनचं मुख्य कार्य बघा. दिस कमिशन विल आयडेंटिफाय लॉज दॅट आर नो लॉंगर रिक्वायर्ड अँड सजेस्ट नेसेसरी लॉज टू इम्प्लिमेंट DPSP. ठीक आहे. सो आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही 3651मध्ये DPSP दिलेली आहेत, मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत, ती तत्त्व राज्यसंस्थेवर कंपल्सरी नाही आहेत, बंधनकारक नाही आहेत. पण राज्यसंस्थेचं अजून चांगल्या प्रकारे काम होण्यासाठी DPSP जिथे जिथे गरजेचे आहे तिथे तिथे इम्प्लिमेंट केले जातात किंवा जिथे जिथे पॉसिबल होत आहे आपल्याला तिथे ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यासाठी गायडन्स देखील हे लॉ कमिशन करतं. ठीक आहे. आता जे लॉ कमिशन बसणार आहे किंवा जे बसवलेलं आहे नवीन ते आहे 22वं. या अगोदरचं जे होतं 21वं लॉ कमिशन ते कुठल्या काळासाठी होतं? तर ते होतं 2015 ते 2018साठी आणि त्याचे चेअरमन होते BS चौहान. आणि त्या अगोदरचं जे लॉ कमिशन होतं ते होतं 20वं लॉ कमिशन, ज्याचे चेअरमन होते DK जैन. आता 22चे येतील ते आपल्याला करंट्सनुसार कळेल. पण जो 21वं आणि 20वाचा डेटा आहे तो लक्षात ठेवण्याचं कारण म्हणजे कुठल्या तरी एका क्वेश्चनमध्ये MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर चेक केले असतील तुम्ही, तर थोडेफार तुम्हाला आयडिया असेल की एकदा ह्या विधी आयोगाबद्दल विचारलेलं होतं आणि त्यांच्या अध्यक्षाबद्दल देखील विचारलेलं होतं. सो त्यामुळे आपल्याला आत्ता जी करंट बॉडी आहे ती, त्याचे चेअरमन प्लस जे या अगोदरचे जे कमिशन होतं त्याचे चेअरमन कोण होते हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पॉईंट छोटासा आहे पण आपल्या पॉलिटी सब्जेक्टनुसार GS2साठी पण गरजेचं आहे आणि प्लस करंट्सनुसार सुद्धा गरजेचं आहे. सो आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. छोटंसं इन्फॉर्मेशन आहे, छोटासा पॉईंट आहे पण खूप गरजेचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि त्याचा माइंड मॅप देखील खूप छान छोटासा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.